या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडीतील एका डेअरीवर टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त बर्फीचा साठा जप्त करण्यात आला। सोलापुरात अन्न औषध विभागाने मोठी कारवाई करत अजमेरी बर्फी, स्वीट बर्फी मोठ्या प्रमाणात जप्त केली। दुधातील स्निग्धांश काढून वनस्पती तुपाने बनवलेली 511 किलो 2 प्रकारची बर्फी अन्न आणि औषध प्रशासनाने नष्ट केली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथील रामदेव डेअरीवर टाकलेल्या छाप्यात 6,91,445 रुपये किमतीचा 1807 किलो वजनाचा भेसळयुक्त मुद्देमाल जप्त करण्यात आला। नष्ट केलेल्या मुद्देमालामधून 4 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देसाई यांनी दिली। तुकाराम मुंढेंच्या धास्तीने सोलापुरात भेसळयुक्त डेअरी मिठाई दुकानांवर कारवाई सुरू झाली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावडेवाडी येथे महादेव कोरे यांच्या जागेतील या डेअरीमध्ये कोणताही अधिकृत परवाना न घेता हा गोरख धंदा सुरू होता। अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांच्या पथकाने तपासणी केली। शुद्ध दुधापासून किंवा खव्यापासून बर्फी बनवणे अपेक्षित असते। नफा कमवण्याच्या लालसेपोटी अस्वच्छ वातावरणात भेसळ करून अजमेरी बर्फी, स्वीट बर्फी बनवण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे। ग्राहकांना फसवण्यासाठी खऱ्या बर्फीसारखं रूप दिलं होतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या तपासणीचा अहवाल आल्यानंतर बर्फीमध्ये कोणते पदार्थ किती प्रमाणात मिसळले होते हे स्पष्ट होईल। तसेच बर्फी खाल्ल्यास आरोग्याच्या कोणत्या समस्या निर्माण होतील हे समजेल। प्रशासनाच्या या कारवाईमुळे ग्राहकांची होणारी फसवणूक टळली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।